मुलं लहान असताना कधीकधी घरातल्याच एखाद्या जवळच्या व्यक्तीचा म्हणजे आईचा किंवा वडिलांचा असा कोणाचा तरी त्यांच्यावर वचक असतो, दरारा असतो. पालक वेळीच सावध झाले नाहीत तर हा वचक मूल मोठं झालं तरी त्याच्यावर राहतो. एखाद्या कमकुवत मनाच्या मुलावर त्याचे फार मोठे परिणाम होतात. त्याला भ्रम होतात, भास होतात आणि ते दीर्घकाळ टिकतात. ह्याच पार्श्वभूमीवर रत्नाकर मतकरी यांची आजची कथा आहे, ती गेली. ऐकूया, ती गेली. विजेच्या भट्टीचा काळा पत्रा वर उचलला गेला. एक अकराळ विक्राळ जबडा उघडला. आत ज्वाळांच्या हजारो लसलसत्या जिभा. रुळावरचे लोखंडी स्ट्रेचर आत गेलं. त्यावरचा पांढऱ्या कफनात करकचून बांधलेला देह आत गेला. तो ज्वाळांमध्ये दिसेनासा होण्याच्या आतच पत्रा खाली आला. एक दाहक सत्य क्षणभर दिसून नाहीसं झालं. ती गेली, ती गेली. रघु बावचळल्यासारखा वळला. कोणीतरी एकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, थोपटल्यासारखं केलं. ते 5 जणच होते. लाकडी कठड्याला धरून रघु 5 पायऱ्या उतरला. त्याच्या मागून ते 4घेही उतरले. सगळे लगतच्या बाथरूममध्ये गेले. नळ मोठा सोडून हात पाय धुवून, नाकं शिंकरून, रुमालाने हात तोंड पुसत बाहेर आले. दाराशी जाऊन त्यांनी पायात चपला चढवल्या. रघु यांत्रिकपणे सगळं करत होता. झपाट्याने नाहीशा होणाऱ्या प्रकाशात ते बाहेर थांबलेल्या 2 मोटारींशी गेले. न बोलताच त्यांनी हस्तांदोलन करून पाठीवर थोपटून एकमेकांचा निरोप घेतला. 3घे एका गाडीत शिरले. रघु आणखीन 1 जण दुसऱ्या गाडीत. त्या आणखी एकाने रघुला त्याच्या घराशी सोडलं. विचारलं, जाशील? रघुने होकारार्थी मान डोलावली. वर यायला हवंय? रघुने नकारार्थी मान डोलावली. तो पायऱ्या चढू लागला. तेव्हा गाडी सुरू झाली. तिचं पाठीमागचे दिवे लागले आणि आता दाट झालेल्या काळोखात ती निघून गेली. मग रघु थकव्याला सोबत घेऊन जिना चढला. दारापर्यंत पोहोचला. चावीने दरवाजा उघडून आत आला. पायातल्या चपला कशा तरी फेकून दिवाणावर जाऊन पडला. पाठीमागचा लोड त्याने डोक्याशी घेतला आणि उगाचच पाय पोटाशी घेऊन तो पडून राहिला निर्विकारपणे. दुसऱ्या क्षणी ती भावना एखाद्या लाटेप्रमाणे उच्चंबडून आली आणि तिने त्याला वेढून टाकलं. ती गेली. सुनीता गेली. सुनीता इज डेड. सुनीता इज नो मोर. यात दुःख होतं का? शोक होता का? बायको गेली म्हणून तसं त्या सारं असायलाच हवं होतं, पण फारसं नव्हतं. असलीस तर होती एक मुक्तीची भावना. मुक्ती, स्वतःच्या असहायतेपासून मुक्ती, एक सूक्ष्म भीती. आता आपण एकटे. आपली काळजी कोण घेणार? फटकारून का होईना, पण करायला हवं ते कोण करून घेणार? त्याला त्या काळजीने रडू येऊ लागलं. मग एक वेगळाच विचार, सुनीता, सुनीता अशी का मेली? अचानक आपल्यावरचा राग तिला असह्य झाला का? काल रात्री तिने आपल्याला जेवायला वाढलं. साधंच पण चांगलं जेवण. गरम गरम वरण भात, मऊसूत चपात्या, कोबीची भाजी, वांग्याचे काप आणि ताक. रघु पोटभर जेवला. ती नुसती समोर बसून होती. तू का नाही जेवत? मला भूक नाही, ती म्हणाली. कॉफी करून देऊ का? त्याने विचारलं. नको, ती म्हणाली. बरं वाटतंय ना? ती हो म्हणाली, पण लगेच उठून आत गेली. तो आपल्या खोलीत झोपायला गेला. नंतर पाणी प्यायला उठला तेव्हा त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो तिच्या खोलीत डोकावला.
ती शांतपणे पण अगदी सरळ शवासन करावं तशी पडून होती. तो आपल्या खोलीत जाऊन झोपला. सकाळी त्याला जाग आली तेव्हा तिची चाहूल लागली नाही. एरवी ती त्याच्याही आधी उठून बारीक सारीक कामं करत घरभर फिरायची. बऱ्याच वेळेला तर तिच्या आदळ आपटीनेच त्याला जाग यायची. पण आज सारं शांत होतं. तो उठला, तिच्या बेडरूममध्ये गेला. ती तशीच झोपली होती शवासनामध्ये. त्याने तिच्या हातावरून हात फिरवला. एकदम थंड. कपाळावर हात ठेवला, नाकावर हात धरला. श्वासोश्वास नाही. त्याच्या पोटात आचका आला. ही जिवंत नाही की काय? पण अशी कशी ही मेली? नंतर डॉक्टर आले. त्यांनी ती मेली हे नक्की केलं. हृदयक्रिया बंद पडून मृत्यू असं ते म्हणाले. मग म्हणाले तरीसुद्धा पोस्टमॉर्टम करावं लागेल. पण तिने काही खाल्लं प्यायलं नाही. रात्री न जेवताच झोपून गेली ती. मी कॉफी करून देणार होतो पण नको म्हणाली. ठीक आहे, तरीही पोस्टमॉर्टम करावंच लागेल. डॉक्टरांनी अल्टिमेटम दिला. पोस्टमॉर्टममध्ये अर्थातच काही सापडलं नाही. फक्त त्यामुळे बॉडी मिळायला दुपार उलटून गेली एवढंच झालं. मग एक एक कामं ती आत्तापर्यंत. पण पुन्हा पुन्हा मनात येत राहणारा एकच प्रश्न, ती अशी अचानक कशी मेली? खरं म्हणजे आपण तिला मारायचं ठरवलं होतं. रघूच्या मनात आलं. तिलाही ते माहीत होतं. स्वतःच्या मरणाचं श्रेय मला मिळू नये म्हणून ती आपली आपणच मेली का? श्रेय मिळणं तसं कठीणच होतं, कारण रघूला असल्या विषयात काही गती नव्हती. तिचा खून करावा असंही त्याचं आपलं एक स्वप्नच होतं. ते जमणं कठीण याचीही त्याला कल्पना होती. तरीही तिचा खून करावा आणि आपण पकडले जाऊ नये यासाठी काय काय करावं याचा विचार करणं हा त्याच्या मनाचा एक चाळा होता. यातल्या पहिल्या विचाराला चाळा करत बसण्यासाठी खूप पर्याय होते. दुसऱ्या विचाराला मात्र जवळजवळ काहीच नव्हते. कसंही केलं, काहीही केलं तरी पकडलं जाणं जवळजवळ निश्चित होतं. म्हणजे ते टाळण्यासाठी मार्ग नव्हते असं नाही, कारण इतके खून पचतात त्या अर्थी ते पचवण्याचे मार्ग असणारच. पण त्याच्या डोक्यात ते येत नव्हते एवढंच. शेवटी त्याने त्यातला एक साधा आणि सोपा मार्ग निवडला. फारसा ओरिजिनल नव्हे, तसा नेहमीचाच, पण त्यातल्या त्यात जमण्यासारखा. सुनीता कामावरून आली की लगेच गॅस पेटवून चहाचा आधण ठेवायची. त्याने एका दिवशी बरंच आधी येऊन गॅस चालू केला. किचनचं दार लावून घेतलं आणि तो बाहेर निघून गेला. बऱ्याच उशिराने तो परतला. घराभोवती गर्दी जमली असेल अशी त्याची अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. चावीने दार उघडून तो आत गेला तर समोरच त्याच्याकडे रोखून पाहत सुनीता उभी. तिच्या त्या एकटक पाहण्याने तो गडबडला आणि त्याने विचारलं, अशी का पाहतेस? काय झालं? तू काय मला मूर्ख समजलास? कोंडलेल्या गॅसमध्ये काडी पेटवायला? तू काय म्हणतेस? मला काही कळत नाही आहे. हा मी आत्ता बाहेरून येतोय, तू पाहतेस ना? त्याने निरागसतेचं खूप नाटक केलं. पण त्याचा काय उपयोग? सत्य त्याला ठाऊक होतं आणि तिच्या लक्षात येऊन चुकलं होतं. तू माझा इतका द्वेष का करतोस? कळत नाही मला, असं म्हणून ती तिथून निघून गेली आणि परत येऊन त्याच्या पुढ्यात चहाचा कप आदळून परत गेली. आताही त्याला तोच प्रश्न पडला होता. आपण तिचा इतका द्वेष का करत होतो? आपल्या नकळत आपल्या द्वेषाने तिचा बळी घेतला का? आपल्या द्वेषाने सारी हवाच इतकी विषारी झाली होती का, की त्या हवेत श्वास घेतल्यामुळे तिचा मृत्यू यावा? नाहीतरी डॉक्टरांनी विषाचा संशय येऊनच ना पोस्टमॉर्टम करायचं ठरवलं.
आता रघुला आणखीही एका भावनेने पछाडलं, अपराधाच्या. तिची हृदयक्रिया बंद पडायला आपणच कारणीभूत आहोत का? तिला असलेली, आपण करत असलेल्या द्वेषाची जाणीव आणि आपल्याविषयी वाटणारा जबरदस्त संशय. आज ना उद्या आपला खून झाला तर, ही काळजी. पण तिला खरोखरच संशय येत होता का? खरोखरच काळजी वाटत होती का? गॅसच्या घटनेनंतर एके दिवशी चहा पिताना शांतपणे ती रघुला म्हणाली, तू ना रघु एकदम युसलेस आहेस. तुझ्या खूप मनात येतं बघ की आपण हिचा खून करून एकदाचं मोकळं व्हावं. पण तू कितीही आपटलीस ना तरी ते तुला जमणार नाही. तू एक नंबरचा बावळट आहेस. माझं ऐकशील तर तू या वाटेला जाऊच नकोस, कारण मी काही तुझ्या हातून मरणार नाही. तू मात्र फुकटचा सापडशील पोलिसांच्या तावडीत. खुनाचा प्रयत्न हा देखील गुन्हा असतो, ठाऊक आहे का वेडबंबू? त्या शेवटच्या शब्दाने त्याचं टाळकंच सणकलं, पण ते त्याने दिसू दिलं नाही. आपल्याला वेडपट, वेडसर, वेडबंबू असं काहीही म्हटलं की आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते. एवढंच नाही तर आपण एकदम गोंधळतो, भांभावतो, कासावीस होतो. हे ठाऊक असल्यामुळे आपल्याला मुद्दाम हिणवण्यासाठी ती हे म्हणते, हे उघड होतं. त्याला वेडं ठरवून स्वतःची हुशारी दाखवून द्यायची, ही तिची नेहमीची संतापजनक सवय होती. हे फार झालं म्हणून तर त्याची मजल खुनापर्यंत गेली होती ना. पण आता एक खून फसला होता आणि तिने जवळजवळ आव्हानच दिलं होतं की कसा मारतोस मला तेच पाहते. मी तुझ्या हातून मरणं शक्यच नाही रे. आणि आता तिने ते खरं करूनही दाखवलं होतं. ती आपली आपणच मेली होती. तो उठला. त्याने अंगावरचे कपडे काढून टाकले. तो बाथरूममध्ये शिरला. कितीतरी वेळ तो शॉवर खाली उभा राहिला, तरीही त्याच्या मनातली आग धुमसतच राहिली. कधीतरी तो शॉवरमधून बाहेर आला आणि त्याने अंग पुसलं, नाईट ड्रेस चढवला. विचारांचे कुत्रे विव्हळत राहिले. वाय 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 डिड आय हेट हर सो मच? मी तिचा इतका द्वेष का करत होतो? ती माझा तितकाच द्वेष करत होती का? बहुतेक नाही. तिच्या लेखी मी द्वेष करण्या इतका महत्त्वाचा नव्हतोच. ती मला समजत होती एक वेडा, तिच्यावर अवलंबून असणारा, तिच्याशिवाय जगणं सुद्धा ज्याला कठीण जाईल असा एक दुबळा माणूस. तो खून करू न शकण्याचं तिच्या दृष्टीने हे एक कारण होतं. खून करून तो जाणार होता कुठे? तिच्याशिवाय तो काय करू शकणार होता? मग आता तर ती गेली. आता तो काय करणार होता? त्याच्या अंगात थकवा भरून आला. पण आज रात्री त्याला झोप येणं शक्यच नव्हतं. एक विचार त्याचा मेंदू कुरतडत होता. त्याने कपाटातून एक रॉयल चॅलेंज काढली. फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली घेतली आणि रिकामा ग्लास घेऊन तो TV समोरच्या सोफ्यावर येऊन बसला. अंदाजानेच त्याने एक पेग भरला आणि पाण्याची बाटली उचलली. मग त्याने विचार बदलला. पाणी न मिसळताच त्याने व्हिस्कीचा कडकडीत घोट मारला. आज त्याला आऊट व्हायचं होतं, शुद्धीवर राहायचंच नव्हतं. दारूचा दुसरा घोट तोंडात घोळवत त्याने डोळे मिटून घेतले. डोळ्यांसमोर आली फक्त 1.5 वर्षापूर्वीची सुनीता. खूपच वेगळी सुनीता. 1.5 वर्षांपूर्वी तो आपल्या लहानशा ऑफिसच्या टिचभर केबिनमध्ये काम करत बसला असताना ती अचानक आली आणि म्हणाली, मी सुनीता पुरंदरे, सॉलिसिटर्सकडे काम करते. तो तिच्याकडे पाहत राहिला. ती दिसायला खूप सुंदर नव्हती, पण रूप ठाकठीक आणि ठसठशीत होतं. अंगापिंडाने ती थोडी जास्तच भरदार होती.
वाईट दिसेल इतका वेळ पाहत न राहता त्याने विचारलं, काय हवंय तुम्हाला? आमच्या एका क्लायंटच्या अकाउंटचे तपशील, ते त्यांच्याकडून मिळतील तुम्हाला. मिळाले? ते टॅली करून घेण्यासाठीच तर तुमच्याकडून? नाही, आम्ही देऊ शकत नाही ते कुणाला. तसं करणं हा क्लायंटचा विश्वासघात होईल. प्रकरण कोर्टात आहे, सुनीता म्हणाली. प्रॉसिक्युटरची परवानगी आणावी लागेल. वाटलं होतं तितक्या लवकर तिला कटवता आलं नाही. एवढंच नाही तर तेव्हा सुरू झालेलं हे प्रकरण पुढेही चालूच राहिलं. ती त्याच्या ऑफिसात वरचेवर येऊ लागली. नंतर ती दोघे ऑफिसच्या बाहेरही भेटू लागली. या भेटी त्यांना हव्याशा वाटू लागल्या. मैत्री वाढली, एकमेकांची माहिती मिळाली. ती मूळची सातारची. आताही तिचे नातेवाईक तिथेच होते. नोकरीसाठी ती मुंबईला आली होती. इथे तिचं कोणीच नव्हतं. आणखीन 2 मुलींच्या सोबतीने ती पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. आणि तो वडिलांची लहानशी फर्म होती अकाउंटंटची. ती तो फारशी न वाढवता पण ठाकठीक चालवत होता. वयाची 30शी उलटली तरी अजून त्याने प्रत्यक्ष लग्न तर सोडाच, पण लग्नाचा विचारही केला नव्हता. घरात एकटी आईच होती. 60ला आली तरी ती एका प्रायमरी हायस्कूलमध्ये शिकवत असे. घरचं सारं काही तीच पाहत असे, म्हणून रघुला कसलीच काळजी करावी लागत नसे. आज इतक्या दिवसांनी देखील सुनीताची ती पहिली ओळख त्याला स्पष्ट आठवत होती. त्या पहिल्या संभाषणातला शब्द न शब्द त्याला आठवत होता. नंतरच्या भेटी एकमेकात मिसळल्या होत्या, पण त्यांचा सारांश आठवत होता. कधीकधीची तर वाक्यसुद्धा आठवत होती. इथे कॉफीचे सर्व प्रकार मिळतात. इकडे झाडांची एवढी दाटी आहे की सूर्यास्त नीट दिसतच नाही. आम्हा तिघींपैकी ना एकीचं लग्न पक्क ठरलंय, आणि दुसरीचं एकदा जुळतं आणि एकदा मोडतं. माझी खात्री आहे की तू आई म्हणेल तेच करणार. माझे वडील गेले तेव्हा मी शाळेत होतो, 3रीत. मला वर्गातून बोलावून नेलं. कधीतरी काढलाच पाहिजे ना लग्नाचा विषय. रघुने दुसरा पेक भरला. आता मात्र त्याने त्यात थोडं पाणी मिसळलं. त्याला आठवणी नको होत्या, पण त्या पुराच्या पाण्यासारख्या दारं खिडक्यातून आत शिरत होत्या. झोप येत नव्हती, म्हणून डोक्यात चाललेली सुनीताची शोकसभा संपता संपत नव्हती. मध्येच आई दिसली. दूर दारात खुर्ची, तिची पाठ दाराला टेकलेली, आईची पाठ खुर्चीला टेकलेली. तो आईपासून लांब टेबलाजवळच्या खुर्चीत उलटा बसलेला. खुर्चीच्या पाठीवर हनवटी आणि तोंड आईकडे. मला वाटलं नव्हतं कधी तुझ्या मनात लग्नाचा विचार येईल असं. आई नको इतक्या शांतपणे म्हणाली. म्हणजे मी कायम लग्ना वाचून राहीन असं तुला वाटलं? रघुने थोडं आश्चर्याने आणि थोडं दुःखाने विचारलं. काय हरकत आहे? आईचा त्रासदायक शांतपणा. मी नाही का उभं आयुष्य काढलं नवऱ्याशिवाय. तुला मी होतो आणि तुला मी नाही आहे का? आईने विचारलं. लग्न केलंस की तू मला अंतरलास हे पक्क समज. लग्नाचा दिवस. नवरा नवरी माळ घालण्याच्या तयारीत एक मुलगा धावत आला. लवकर चला वरती, आई बघा कसं करतायत. त्याने महत् प्रयासाने ती आठवण बुजवून टाकली. भराभर अर्धा ग्लास पिऊन टाकला. ग्लास खाली ठेवल्यावर तो काही वेळ तसाच ग्लासकडे पाहत राहिला, निर्विचार होण्याचा प्रयत्न करत. पण विचार धाटीवाटीने शिरतच होते. डोक्यात वाक्य आदळत होती कानांवर. मला एकदा बघायचंय तुझ्या आईला. नको, तिचं बोलणं तुला आवडणार नाही. अरे मी समजून घेईन असं म्हणणारी सुनीता
पुढे वर्षभरातच असमंजस झाली. मे बी मला पाहिल्यानंतर आईचं मत बदलेल, सुनीता म्हणाली. कदाचित आमचं दोघींचं चांगलं पटेल देखील. आई संध्याकाळी परत आलेली विद्यामंदिरातून तशीच बसून राहिलेली, दिवासुद्धा न लावता. रघु सुनीताला घेऊन आला, पण घरात काळोख पाहून त्याचा उत्साह थोडा कमी झाला. आई, डोळे काळोखाला सरावल्यानंतर त्याने विचारलं, काय झालंय? बरं वाटतंय ना? त्याने दिवा लावला. दिव्याच्या उजेडात आईने सुनीताला पाहिलं, पण ती काहीच बोलली नाही. रघुच तिला म्हणाला, बस. ती बसली. म्हणाली, मी सुनीता. यावर आई काय बोलली ते रघुला आता आठवत नव्हतं. बहुधा काहीच बोलली नसावी. सुनीता 10-15 मिनिटं होती. तेवढ्या वेळात आई काहीच न बोलता नुसती गप्प बसून होती. असंच त्याच्या मनावर उमटलेलं होतं. तिने सुनीताला चहासुद्धा विचारला नाही. त्यानेच मी चहा करू का विचारलं. त्यावर सुनीता, नको, मी निघते आता, असं म्हणाली. तरीही आई काहीच बोलली नाही. जागची उठली देखील नाही. सुनीताला सोडून 5-10 मिनिटांनी तो परत आला. तेव्हाही ती तशीच बसून होती. बोलण्यात काही अर्थ नव्हताच. तरीही त्याने विचारलं, कशी वाटली तुला सुनीता? काही वेळ आई काहीच बोलली नाही. त्याने परत विचारलं. तेव्हा म्हणाली, थोराड आहे. तू खूपच किरकोळ आहेस तिच्या मानाने. जोडा शोभणार नाही तुमचा. बस. आणखीन काहीच बोलली नाही ती. तसं तर नेहमीच त्याला किरकोळ, हडकुळा, मेंगरट असं खूप काही काय म्हणायची ती. त्याची आता त्याला सवय झाली होती. किंबहुना आपण तसेच आहोत अशी त्याची पक्की खात्री झाली होती. फक्त सुनीता तेवढी, तू चांगला दिसतोस, स्मार्ट आहेस, असं धीर देणारं बोलायची. पण ते अर्थातच ती प्रेमात असल्यामुळे म्हणा किंवा तिला लग्न करायचं होतं म्हणून तोंड देखील असावं. कारण पुढे लवकरच ती देखील त्याला कचऱ्यात काढू लागली होती. हा कालपर्यंतचा इतिहास होता. मनातले विचार मारण्यासाठी रघुने रिमोट हातात घेतला आणि TV ऑन केला. रात्रीचे 12 वाजून गेले होते. तरी TV वर जे दिवसभर दिसलं तेच परत परत दाखवलं जात होतं. एका ठिकाणी सून सासूचा छळ करत होती, तर दुसरीकडे सुनेचं करिअर बर्बाद करण्यासाठी सासू कारस्थान रचत होती. एका ठिकाणी धाड धाड पिस्तूल उडवून फटाफट मुडदे पाडले जात होते, तर दुसरीकडे चंद्रोदयाबरोबर मुडदे कब्रस्तानातून बाहेर पडत होते. कार्टून नेटवर्कवर सुद्धा एक जण दुसऱ्याच्या गळ्यात फास अडकवून त्याला गरगर 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 फिरवत होता. तर एकीकडच्या चित्रपटात कफनापेक्षाही अधिक शुभ्र कपडे घालून माणसं अंत्यविधीसाठी जमली होती. उद्वेग येऊन रघुने TV बंद केला आणि दारू पिणं चालूच ठेवलं. तू निर्णय घ्यायला हवास. हा आपल्या दोघांच्याही आयुष्याचा प्रश्न आहे. कोणीतरी कोणाला तरी सांगत होतं, पण तिने मला पप्पांच्या मागे लहानाचं मोठं केलं. आता या वयात तिच्या मनाविरुद्ध, तिला एकटं, तिला वाऱ्यावर. त्यांना म्हणावं, आता माझी बायको आहे माझी जबाबदारी घ्यायला. वाऱ्यावर कोण सोडतंय? आपण आहोत ना. डोंट बी सेंटिमेंटल, फुलिश. आयुष्याचा प्रश्न आहे. थोडं धाडस दाखव ना. मला माहिती आहे त्या म्हणतात तसं तू पुळचट नाही आहेस. यू कॅन डू इट. डू इट, डू इट. असं बरंच काही. कदाचित अगदीच हेच शब्द नसतील, पण याच अर्थाचे असे काहीतरी की ज्यामुळे धीर येऊन आपण निर्णय घेतला आणि तो आईला पक्का सांगितला. मी आणि सुनीता लग्न करणार होत आई. पक्क ठरवलंय आम्ही. त्यांची परिस्थिती बेताची आहे. आपणही कोणी श्रीमंत नाही लागून गेलो.
तेव्हा अगदी लहान प्रमाणावर छोटासा हॉल घेऊन, मी जिवंत असताना हे लग्न होणार नाही, आई शांतपणे म्हणाली. पण यावेळेला त्या शांत शब्दांचाही सूर, आवाज कमी असला तरी तीव्र लागला होता. एकदम एक चित्र रघूच्या डोळ्यासमोर आलं. आई बोलत असताना पाठीमागे कसला तरी विस्तव पेटला होता आणि आईची नुसती छायाकृती दिसत होती. ती उभी होती, नेहमीपेक्षा अधिक उंच दिसत होती. केस मोकळे सुटले होते. रघुने आईला असं कधीच पाहिलं नव्हतं. त्यावेळेलाही ती तशीच दिसत होती याची खात्री नव्हती. विस्तव तरी कुठला होता? पण खोटं असो खरं असो, रघुच्या मनावर त्या प्रसंगाचं हेच चित्र उमटलं होतं एवढं नक्की. तुम्ही दोघं मजेत राहा, खरखरीत आवाजात आई म्हणाली. पण तुमचा आनंद बघायला मी राहणार नाही. हेही मला माहिती आहे की मी नसल्यामुळेच तुम्ही आनंदी व्हाल. जन्मभर तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या, पण ही कोण कुठली दरिद्री बया तुला भेटली आणि लगेच तू खुळावलास. तसा पहिल्यापासून डोक्याने मंदच आहेस तू. मी म्हणून तुला सांभाळला हो. आता ही लावसट तुझा फायदा घेऊन तुझी लक्तरं काढून ठेवते की नाही बघ. मी मात्र ते पाहायला नसणार. मी बघणारच नाही. तुझ्या लग्नाच्या दिवशी मी विष खाऊन मरून जाते की नाही बघ. माझ्या उरावर येणार आहे काय ती? बघते ना, बघते कशी येते तेच बघते. मी विष खाऊन मरून जाईन त्या दिवशी. तेव्हा तुला समजेल. कळलं? तेव्हा समजेल तुला. विष खाऊन मरून जाईन, विष खाऊन मरून जाईन. पुढली 5 मिनिटं हे एक वाक्य रघूच्या डोक्यात घणघणत राहिलं. त्याने रिकाम्या ग्लासमध्ये विस्की ओतली आणि लगेच एक जळजळीत घोट घेतला. डोक्यात जो विचारांचा कचरा जळत होता तो आता अधिकच भडकला. थोडं शांत वाटण्यासाठी रघु खिडकीशी गेला. रस्त्यावरची रहदारी जवळजवळ संपूर्ण थांबली होती. लांबवर कोणीतरी 2 शिट्ट्या फुंकल्या आणि पुन्हा सगळं शांत झालं. एकाएकी मोठा गलबला झाला. एक मुलगा धावत आला आणि म्हणाला, लवकर चला वरती, आई बघा कशा करतायत. कपाळाला मुंडावळ्या बांधलेला रघु धावत सुटला. त्याच्या मागून इतर 2-4 पळाले. नवी कोरी अष्टपुत्री सांभाळत सुनीताही जमेल तितक्या वेगाने वर गेली. रघुला दिसलं की आई हातपाय झाडते. त्याच्या भोवतीचं सारं काही सावकाश वर्तुळाकार फिरू लागलं आणि त्याच्या डोळ्यासमोर काळोख जमून आला. 1.5 वर्षांपूर्वी तो आपल्या लहानशा ऑफिसच्या टीचवर केबिनमध्ये काम करत असताना अचानक आली आणि म्हणाली, मी सुनीता पुरंदरे सॉलिसिटर्सकडे काम करते. ओ नो नो. परत पहिल्यापासून सुरू झाली ही आठवणींची DVD. आता ती कशी फिरणं अपेक्षित आहे? तर सुनीताच्या पहिल्या भेटीपासून ते आज तिच्यावर विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार झाले तिथपर्यंत. पण तसेच तर क्रमाने चाललं होतं सगळं. मध्येच अचानक असा हा ब्लँक पॉज येईपर्यंत. ब्लँक पॉज कित्येक दिवस चालूच राहिला. ब्लँक म्हणजे पूर्ण कोरा, अगदी पांढरा शुभ्र. त्यातलं काही म्हणजे काही जाम आठवत नाही. एका परीने ते चांगलंच नाही का? त्यानंतरच्या आठवणी जशा मनाला त्रास देतात तसा काही त्रास या कोऱ्या पडद्याचाही होत नाही. मदत शेवटी डॉक्टरांची झाली की स्वतःचीच कोण जाणे. पण एके दिवशी थोडं समजायला लागलं. डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांना रघु ओळखू लागला. ही मंडळी इथे आहेत म्हणजे हे हॉस्पिटल आहे, एवढं कळलं. डॉक्टरांना तर इतका आनंद झाला की ते म्हणाले,
अर्ध काम झालं. तुम्ही हे हॉस्पिटल असल्याचं ओळखलं, म्हणजेच तुमची समज परत यायला सुरुवात झाली आहे. वा, छान छान. मग हॉस्पिटल कसलं आणि तिथे का ठेवण्यात आलंय तेही कळलं. लग्नात आईने विष घेतलं. तिचा तडफडणारा देह पाहून रघुला जो धक्का बसला त्याने तो खालीच कोसळला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तो 13 दिवस बेशुद्धीत होता. 2 हॉस्पिटल्स बदलून त्याला या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. हळूहळू तो शुद्धीवर आला, पण त्याच्या डोक्यात काहीतरी जबरदस्त उलथापालथ झाली होती. त्याला काही आठवत नव्हतं. त्यामुळे वस्तूंची ओळख नाहीशी झाली होती आणि म्हणून कशाचा संदर्भच लागत नव्हता. पांढरा कोरा पडदा. 3 महिने तरी त्या आजारात गेले. फर्म चालू झाली होती. त्या फर्ममधले चौघे जे आज सुनीताच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते ते सगळी व्यवस्था बघत होते. त्याच्याशी बोलत मात्र फारसं कोणीच नसे. रघु साधारण पहिल्यासारखा व्हायला 3 महिने कमीच होते, पण डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला. हॉस्पिटलपेक्षा माणसांमध्ये वावरून तो लवकर बरा होईल अशी त्यांची अटकळ होती आणि पुढे तीही खरी ठरली. हॉस्पिटलमधून मी एकटा घरी जाऊ शकेन असं रघुने सांगितलं खरं, पण डॉक्टरांनाच काळजी वाटत होती. त्यांनी बरोबर एक माणूस दिला. रघुच्या बिल्डिंगपर्यंत तो आला. अरे, आता तरी मला एकटं सोड असं रघुने विनवल्यावर तो परत गेला. रघुच्या मनात परत एकदा तीच आठवण, 1.5 वर्षापूर्वींची. त्याच्या ऑफिसमध्ये सुनीता आली. म्हणाली, मी सुनीता पुरंदरे, सॉलिसिटर्सकडे मी काम करते. आताही सुनीताच दरवाजा उघडेल. त्याने बेल वाजवली. दरवाजा उघडला. गेल्या 3 महिन्यात सुनीता पुष्कळ बदलली होती. थकल्यासारखी दिसत होती. पहिल्या भेटीत दिसली होती तशी ती आता टवटवीत दिसत नव्हती. मग पुढचं सगळं सुरू झालं. आज संध्याकाळी जे त्याच्या मनात फिरत होतं ते, तिचं रुसणं, चिडणं, फटकारणं, कामावरून थकून येणं, ज्याचा शेवट द्वेषात झाला, ते सगळं ती त्याचं सगळं करायची. पण तिचं आपल्यावरचं प्रेम भराभर आटत चाललं आहे असं त्याला रोज जाणवायचं. हॉस्पिटलमधून आल्यानंतर दुसऱ्याच रात्री तो तिच्या बेडरूममध्ये गेला. ती एकदम जागी झाली. उठून बसली. त्याच्याकडे रोखून पाहत राहिली आणि मग ताठरपणे म्हणाली, काय हवंय तुला? काही नाही. तो अपराध्यासारखं म्हणाला, जाऊन झोप. अजून तुझी तब्येत चांगली झालेली नाही. रोज रात्री लवकर झोपायला हवंस तू. हो असं म्हणून तो आपल्या खोलीत परतला. नंतर शेवटपर्यंत ते दोघे कायम वेगवेगळ्या बेडरूम्समध्येच झोपली. थोराड आहे. तू खूप किरकोळ आहेस तिच्या मानाने. जोडा शोभणार नाही तुमचा. आईचे शब्द कानावर आले. आपला जोडा कधीच शोभू नये. आपल्याला संसारात कधीच सुख लागू नये असं आईला कायम वाटत आलं. तिच्या शापाने सुनीता बदलली का? की तिने सुनीतावर काही चेटूक केलं? मरता चेटूक केलं असेल. मरतानाची तिची शेवटची इच्छा काय होती? सुनीतावर प्रेम करण्याऐवजी आपण तिचा द्वेष करावा, ही असेल का शेवटची इच्छा? रघु परत आपल्या जागी येऊन बसला. त्याने ग्लास भरला. हा कितवा पेग हे आता त्याला कळेनासं झालं होतं. विचार फक्त थोडेसे अंधुक झाले होते. पण इतकं प्यायल्यानंतरही अजूनही ते पुरते नाहीसे होत नव्हते. लग्नानंतर तुमच्या बायकोचं तुमच्याशी वागणं बदललं म्हणता. काळोखातून यावेत तसं सायकॅट्रिस्ट डॉक्टर राजमानेंचे शब्द ऐकू आले. तुमची सगळी केस ऐकून घेतल्यानंतर
माझी अशी खात्री झाली आहे मिस्टर रघुनंदन की तुमच्या बायकोला टेरिबल गिल्ट कॉम्प्लेक्स तयार झालाय. आईच्या मनाविरुद्ध लग्न करायला तिने तुम्हाला भाग पडलं. मे बी लग्नानंतर आपण आईबरोबर जमवून घेऊ अशा चांगल्या हेतूनच केलं असेल, पण तशी संधी न देताच तुमच्या आईने विष पिऊन ऐन लग्नातच आत्महत्या केली. साहजिकच आपल्या आग्रहामुळे आईचा मृत्यू ओढवला असं कुठल्याही मुलीला वाटणारच ना. हा अपराध गंड लपवण्यासाठी ती आपलं तेच बरोबर आहे असं दाखवू लागली. तुमच्यावर सत्ता गाजवू लागली. तुमच्यातले दोष काढायला लागली. तुम्ही तिला कधीच दोष देऊ नये म्हणून तुमच्या वेडाच्या आजारासाठी तुम्हाला हिणवू लागली. तुम्ही तिच्या चुकीला शहाणपणा समजावं म्हणून. रघुला काहीच समजेनासंच झालं होतं. डॉक्टरांच्या या विवेचनांना तो कंटाळून गेला होता. काय फायदा होता या साऱ्या चर्चेचा? काय होता फायदा? सुनीताचं वागणं कुठल्या का कारणाने होईना पण बदलून गेलं होतं आणि ते परत कधीच मूळ पदावर येण्याची शक्यता नव्हती. ज्या सुनीतावर त्याने प्रेम केलं होतं ती कधीच परत मिळण्यासारखी नव्हती. तिच्याबरोबर सुरुवातीला घालवलेले ते जादूचे दिवस कधीच परत येणार नव्हते. यावर याने मार्ग काढला होता. तो सुनीताला जगातून नाहीसं करणार होता. त्यासाठी त्याने ठरवलेली एक स्ट्रॅटेजी वाया गेली होती. कदाचित दुसरी यशस्वी झाली असती. तो पकडला न जाण्याची कोशिश करणार होता. शिवाय त्याला मेंटल हॉस्पिटलचा इतिहास होता. पकडला गेला असता तरी तो खून वेडाच्या भरात केलेला ठरणार होता. फार फार तर त्याला परत हॉस्पिटलमध्ये जावं लागलं असतं. बस एवढंच. अगदी सोपं होतं. पण सुनीताने त्याला दुसरी संधी दिलीच नाही. त्याआधीच ती स्वतःच मरून गेली. तेच विचार परत परत डोक्यात त्याच्या डोळ्यांवर झापड येऊ लागली. खरं पाहता आता तो सुनीताच्या जाचातून कायमचा मुक्त झाला होता. दुसऱ्या एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न करायला मोकळा झाला होता. जे त्याला सुनीताकडून कधीच मिळालं नाही ते या मुलीकडून त्याला मिळालं असतं. त्यांना मुलं बाळं झाली असती. त्यांचा प्रेमाचा संसार झाला असता. अजून हे सारं शक्य होतं. मग त्याला सुनीता गेल्याचा आनंद का होत नव्हता? जाण्यापूर्वी आपण तिचा द्वेष केला म्हणून? की दुसऱ्या कोणाचं प्रेम नकोच, मिळालं तर तिचंच पूर्वीचं ते प्रेम हवं आहे म्हणून? ते कधीच परत मिळणार नसेल तर आनंद कशाचा? हळूहळू त्याचे डोळे मिटू लागले. रात्रीचे 3 वाजत आले होते. रघुला झोप येत होती की पिण्याने ग्लानी येऊ लागली होती कोण जणे. मात्र त्याचं डोकं सोफ्याच्या पाठीला टेकलं हे मात्र खरं. दार उघडंच होतं. त्या उघड्या दारातून थंडगार वाऱ्याची झुळूक आत आली. त्या झुळकीपाठोपाठ कुणीतरी आत आलं. तिने त्याला हलकेच हात मारली. रघूच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. स्वप्नात का होईना पण सुनीता परत आली. तिने आपल्याला पूर्वीसारखीच प्रेमळ हाक मारली. सुनीताने त्याच्या कपाळावर हात फिरवला. केस बाजूला केले. रघुने सावकाश डोळे उघडले. डोळ्यातलं स्वप्न त्याला लगेच नाहीसं होऊ द्यायचं नव्हतं. त्याने हलकेच म्हटलं, सुनीता, मला माफ कर. मी तुझा द्वेष केला, खूप द्वेष केला. पण का केला? नाही, ते मला कळत नाही कळत. अरे, तू माझा द्वेष करूच शकत नाहीस. तू द्वेष केलास तो जन्मभर तुला टाचेखाली ठेवणाऱ्या तुझ्या आईचा. रघुला आता एवढं कळलं होतं की आपण स्वप्नात नाही, आपण दारूच्या नशेतही नाही, आपण टकटकीत जागे आहोत. पण मग सुनीता
सुनीताला तर आज संध्याकाळी आपण विद्युत दाहिनीमध्ये. मग मग ही 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 कोण? त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला. सुनीता, अडखळतच तो म्हणाला. आज संध्याकाळी विद्युत दाहिनीमध्ये आम्ही जिला अग्नी दिला ती तुझी आई. सुनीता म्हणाली. ते कळलं म्हणून तर मी आले. कुठून आलीस तू? साताऱ्याहून. आपल्या लग्नात आईंनी विष घेतलं, पण त्या वाचल्या त्यातून. तू त्या धक्क्याने. वेल, आता सुधारतोयस, पण तेव्हा तू पुरता वेडा झाला होतास. डॉक्टर म्हणाले, आई आणि सुनीता त्याच्या नजरेसमोरही नकोत. आपलं लग्न झालंच नाही. मी मुंबई सोडून साताऱ्याला निघून गेले आणि आई त्या काल वारल्या. आई काल वारल्या. नाव डू यू गेट इट? रघूच्या तोंडून शब्द फुटेना. तो मंत्रमुग्ध झाल्यासारखा पाहत राहिला. तिलाच काही क्षणांनी त्याला जवळ घ्यावं लागलं. कथा इथे संपली आहे. एका जुन्या इंग्रजी कथाकल्पनेवर आधारित अशी कथा आहे, अशी मतकरींनी तरटीप दिलेली आहे. म्हणजे मूळ कल्पना परकीय आहे आणि मतकरींनी आपल्या भाषेचा त्यावर साथ चढवला आहे आणि त्याला आपलं मराठी रूप दिलं आहे. भेटूया पुन्हा.